शरद पवार हे आगामी काळात एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात. मंत्री संजय शिरसाटांच्या दाव्यानं खळबळ. राजकारणात काहीच अशक्य नसतं, कुणालाही आश्चर्य वाटू नये, शिरसाटांचं सूचक विधान. पुण्यात अजित पवारांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा प्रस्ताव. दोन्ही राष्ट्रवादींनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, रात्रीपर्यंत उत्तर द्या, अजित पवारांचा प्रस्ताव. जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा. सकारात्मक चर्चा झाली, पण निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही, जयंत पाटलांची माहिती. जयंत पाटलांसोबत जागा वाटपावर चर्चा झाली. काँग्रेससोबत चर्चा अंतिम टप्प्यात. उद्या संध्याकाळपर्यंत पहिली यादी तयार होईल. मातोश्रीवरच्या बैठकीनंतर सचिन अहिर यांची माहिती. मुंबईत महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 140 जागा तर शिवसेना 87 जागा लढवणार. सोमवारी यादी जाहीर करणार. आमच्या सोबत येता की जाता. ठाण्यात भाजपचा शिवसेनेला उद्यापर्यंत अल्टिमेटम. तर अल्टिमेटम वगैरे काही नसतं, महायुतीचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू, श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य. नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर शिवसेना कार्यकर्त्यांचं आंदोलन. पुणे पालिका जागा वाटपात गोऱ्हे निष्ठावंतांवर अन्याय करत असल्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये. दादरमधील टिळक भवनात जगतापांचा पक्षप्रवेश. पुण्यात काँग्रेसची ताकद वाढणार. अजित पवारांसोबत युती केल्यावर जनतेच्या नजरेत मला पडायचं नव्हतं. प्रामाणिक कार्यकर्ते विश्वास ठेवून मतं देणाऱ्या जनतेसाठी हा निर्णय घ्यावा लागला. पुढारी न्यूजला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत प्रशांत जगतापांचं वक्तव्य. रायगडमधल्या खोपोलीत शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या. नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश यांच्यावर अज्ञातांचा हल्ला. शिवसेना कार्यकर्त्यांसह खोपोलीकर आक्रमक. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर गुन्हा दाखल. महाडमधील हल्ल्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टानं फेटाळला. एका जबाबदार मंत्र्याचा मुलगा अशा गुन्ह्यात सहभागी होत असेल तर हे गंभीर, न्यायालयाचं परखड मत. केंद्रीय सांस्कृतिक